जळगाव सार्वजनिक बांधकाम विभाग अंतर्गत एक शाखा अभियंता योगेश आयरे 5 लाखाची लाच घेताना ठेकेदाराकडून पकडला गेला 9 तारखेला। तर त्याला आज 18 पर्यंत यांनी सस्पेंड केलेलं नाही, ऑर्डर काढलेली नाही। आणि प्रशांत सोनवणे म्हणतात की आम्ही 13 तारखेला नाशिकला त्याचा अहवाल पाठवला आणि इथले नाशिकचे जे आवटी साहेब होते मुख्य अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग, तर हे म्हणे की 14 तारखेला मला अहवाल मिळाला, आता आम्ही वरिष्ठांची परवानगी घेऊन त्यांना सस्पेंड करू। मी या ठिकाणी एक दक्षता आणि गुणवत्ता नियंत्रण विभाग इथं पण गेलो, त्या अधीक्षक अभियंता कंक्रीचा यांना पण भेटलो। आवटी साहेबांकडून आमची बरीच दीर्घवेळ चर्चा झाली आणि आमच्याकडे ज्या काही जळगावच्या बांधकाम खात्यातल्या बोगस वर्क ऑर्डर होत्या 33, त्या हर्षल जयंतीलाल परदेशी याच्या नावाने दिलेल्या, त्याने काम न करता त्याचे पेमेंट काढलं आणि त्याचा तपास असा लागला प्रत्येक साईटवर काम तर झालंच नाही आहे, पण कोणताही बांधकामाचा माल खरेदी न करता GST भरली असंही एक पत्र GST कार्यालयाने दिलेलं आहे, ते पण प्रत यांना दिली। एवढा मोठा भ्रष्टाचार बांधकाम खात्यात चाललेला असताना या ठिकाणी आवटी साहेब म्हणतात मला अजून काहीच माहीत नव्हतं, दुसरे साहेब म्हणतात मला काहीच माहीत होतं। तर मला असं वाटतं की सार्वजनिक बांधकाम विभाग जो आहे हा सार्वजनिक नाही, हा खाजगी झालेला आहे। या सगळ्याच अभियंत्यांना असं वाटतं हा जो पैसा आहे आमच्याच मालकीचा आहे, आम्ही पाहिजे तसा खर्च करू आणि पब्लिकने याबाबत कोणाकडे तक्रार करायची नाही। आता मी अपील करतो सचिव श्रीमती मनीषा म्हैसकर यांना आणि आपले सार्वजनिक बांधकाम खात्याचे मंत्री जे आहेत शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी याबाबतीत दखल घेतली पाहिजे। कारण भोसले म्हणाले म्हणजे की आम्ही शिवाजीरायाचे छत्रपतींचे वंशज आहोत आणि छत्रपतींना जर समजा अख्खा महाराष्ट्राने अख्खा हिंदुस्थान मानतो, तर मला वाटतं शिवेंद्रराजे सिंह यांनीसुद्धा चांगलं काम करून दाखवलं पाहिजे। पण त्यांच्या काळामध्ये जर भ्रष्टाचार एवढा बोकाळलेला आहे तर मला सार्वजनिक बांधकाम खातं हे दाऊद इब्राहिमपेक्षा जास्त खराब दिसतं, एकदम बदनाम आणि बदमाश झालेलं आहे। आणि प्रत्येक अभियंत्याला मला असं वाटतं जेव्हा नोकरी लागते स्टार्टिंगमध्ये बिगिनिंगमध्येच शिकवलं जात असावं, आता हे सगळं आपल्या बापाचं आहे, आपण काही करू शकतो असा त्यांचा समज झालेला आहे आणि म्हणून ते भ्रष्टाचार करतात। आणि मला असंही कळलं की नागरिकांच्या तक्रारीवर आम्ही कारवाई करत नाही, आम्हाला तिथून मंत्र्याचा आदेश आला पाहिजे तरच आम्ही त्याची कारवाई करतो, तरच आम्ही याची गुणवत्ता तपासणी करतो, असं यांचं म्हणणं पडलं। म्हणजे इतकं निडावलेलं जर डिपार्टमेंट या ठिकाणी चालू आहे। देवेंद्र फडणवीस तुमचा नेता म्हणतो न खाऊंगा ना खाणे दूंगा, अरे याचं या लोकांनी तर सगळंच खाऊन गेलं, शेण बी खाल्लं आणि गूळ बी खाल्ला, माती खाल्ली, यांनी काय ते सिमेंट खाल्लं, डांबरी खाल्लं, असं आहे। देवभाऊ तुमच्या अधीन भ्रष्टाचार चाललेला आहे आणि तुम्ही या किंग ऑफ द करप्शन ही उपाधी तुम्हाला द्यायला योग्य वाटते।